व्हॉट्सअप गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लेटेस्ट ब्लॉग व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, ही माझी फर्स्ट ब्लॉग व्हिडिओ आहे। तर तुम्हाला सांगायचं झालं असतं तर ऍक्च्युअल मध्ये हिंदीमध्ये बोलताना मला जरा थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे, ब्लॉग व्हिडिओ आहे, ती मी पूर्णपणे आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये रेकॉर्ड करत आहे। तर आजचा दिवस हा खूप इम्पॉर्टंट आहे, कॉज आम्ही आज जात आहोत कळसुबाई शिखरावर नाईट ट्रेकिंगसाठी। तर मित्रांनो, हा जो काही माझ्यासाठी एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे नवा आहे, कारण ह्याच्या आधी मी कधी ट्रेकिंगसाठी म्हणा किंवा अशा प्रकारे शिखरावर चढण्यासाठी कधीच गेलेलो नाही आहे। तर हा जो एक्सपिरियन्स आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता वाजले आहेत रात्रीचे 9। तर आता आम्ही थोड्या वेळातच निघू प्रवासासाठी। तर मित्रांनो, आता मी निघतो आहे प्रवासासाठी। तर ही आता आमची मित्रमंडळी जमा झाली आहेत अशा प्रकारे बाहेर मला बाय बाय करायला। आता निघालो आहे मी। तर आता इथे आमचे जवळचे मित्र थोड्याच वेळात येतील, जितेश गावळकर म्हणून। तर अशाच प्रकारे इथे माझे जवळचे मित्र जितेश गावळकर ट्रॅकर आलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघू। तर तुम्ही पाहू शकता, हे आहेत आमच्या तानाजी नगर मधला चाळी गल्ली गोळ्यातून आता आम्ही निघालो आहोत। दिवाळीचा मौसम मस्ताना, कोणीच नसताना। ओनली फॉर बॉईज पॉवर। बस येणार आहे शांताराम तलावच्या इथे आणि आता इथे आमच्या मित्राला भेटत आहे। आता आम्ही परत जातो पुन्हा गोरेगावच्या दिशेने पुरा। आता हायवेच्या मध्येच आम्ही आता थांबलो आहोत आणि गाडी येते तेव्हा लगेच पटकन मधला घुसू आणि डायरेक्ट चढू बसमध्ये। भाऊ मचाण पब्लिक तर अशाच प्रकारे आमची बस आली आहे आणि आम्ही चढतोय आणि अशाच प्रकारे इथे आहेत आमचे इन्स्ट्रक्टर राज भाई, ये हमारे इंस्ट्रक्टर विवेक सर। नमस्कार। समजत ना, एकदम भेंडी बस हलते तुडुक तुडुक। आम्ही फायनली बसमध्ये बसलो आहोत। पब्लिक इथे मागे फुल धम्मा चालू आहे।
त्याला आता सगळी पोरं भयानक आणि नाचानाच चालू आहे इथं. जीतो 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 अरे नाच ना. One eternity later. तर मित्रांनो पाहत आहात तुम्ही थोबड्यावर लाईट आहे पूर्ण एकदम घसघशीत आणि आम्ही एकदम कडकच्या थंडीतून जातोय चालतोय ढपाघप आणि एका माझ्या मित्राने एकदम तोंडावर लाईट मारले घसघशीत पचपचित एकदम. चला जल्दी जल्दी चला तुम्ही यार. हे आमचे जितू भाऊ और पीछे आ गया. एकदम थंडीने माकलेत. तर मित्रांनो आता कडकडत्या थंडीत आम्ही सर्व निघालो आहोत. आता आम्ही आहोत पायथ्याशी कळसुबाईच्या. सर्वांचे एकदम कचाकच लागलेत. तोंडातनं वाफा येतात घडघडीत आणि अशाच प्रकारे काळोखातून सुमसान रस्त्यावरून 50-60 माणसांची टोळी चालत आहे. नुसता काळोख. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे. मध्येच समजत नाही कुठपर्यंत पोहोचलो अजून काळोख आहे त्याच्यामुळे. माझ्यासोबत आहेत डान्सर स्वरूप आणि आर्यन जाधव. चालू आहे प्रवास सुरू आहे. कळसुबाई. A few minutes later. तर मित्रांनो पाहू शकता आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आहे. अर्ध्या रस्त्यातला सीन सकाळ आता थोड्या वेळातच होईल. तर मित्रांनो हा एक्सपिरियन्स एकदम भारीच आहे माझ्यासाठी. खूप भारी वाटतंय. हा सीन एकदम प्रेम झालं मला याच्यावर. फुल हॅपी. तुम्ही पाहू शकता रात्रभरामध्ये आम्ही एवढं अंतर पार केलंय. अजून खालून पब्लिक येते चालत. तर आता मित्रांनो मगाशी मी मागे राहिलेलो. आता आमचे पब्लिक भेटली परत. जितू भाई जितू भाई बहुत ही सेक्सी टोपी है 2.5 लाख में खरीदा था.
A few moments later. तर मित्रांनो, आता थोडाच प्रवास उरलाय, तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला जायचंय तो डोंगर. त्या डोंगरावर एकदा की पोचलो की आपण कळसुबाईच्या शिखरावर पोचू. तर कळसुबाईवर चढणं कठीण आहे, त्याचप्रमाणे उतरणंही तेवढंच कठीण आहे. पूर्णपणे पाय आपले घसरतात. एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. फायनली ही आहे कळसुबाईची लास्ट शिडी. अरे बापरे, तिकडनं उतरणं खूप रिस्की असतं. हवा खूप आहे आता इथे. भारी एक्सपिरियन्स आहे. वा. या शिडीचं बांधकाम एकदम खतरनाक आहे, त्यामुळे मी आता ब्लॉग बनवताना अजिबात व्हिडिओ नाही काढणार आहे. एकदम फायनली आपण कळसुबाईच्या मंदिराच्या इथे पोहोचलो आहे, टोकापाशी. खूप भारी फील होतं इथे येऊन. हवा एवढी आहे की असं वाटतंय की हातातनं मोबाईलच पडेल आता माझ्या. कळसुबाईचं मंदिर. पायरी एक एक चरताना नाव तुझं ओठाना, नाय सुद्ध मन कनाची भरले रूप तुझं डोल्यानं. आईलो पायाशी आई तुझे घे मना पदरान गा, घे मना पदरान. पालखीला नाचन गुलाल उरवून चैताचे महिन्यान गा, चैताचे महिन्यान. तर फायनली आता आम्ही आहोत कळसुबाईच्या टोकाशी. टोकावर असं वाटतं एकदम स्वर्गातच आलोय. हा पॉइंट बघ कुठपर्यंत.
moments later. मारून जायचं. तर आता चढून झाल्याच्या नंतर ट्रेकिंगला आता आम्ही खाली उतरांडीवर जात आहे उतरत आहे. उतरताना एकदम खडबडीत आहे. उतरताना अजून हट्टी आहे चांगलीच. आता जातोय आता उतरतो आम्ही. उतरताना जास्तच कठीण वाटतंय थोडं. चढताना एवढं काही वाटत नव्हतं. हेलो गाइस, ये है मेरे फ्रेंड. ये चूतिया है और कौन है? ये है मैं चूतिया. कौन बोल भाई क्या किसे दिखा रहा है? चलो गाइस. है व्लॉगिंग. गाइस लीडर है गाइस. फाउंडेशन वाली है. हेलो हाय तो कर दे कैमरे में. बाल ऐसे कर दे. बाल दिखा दे. ये है ना, मतलब दिन में 10 बार 100 बार फाउंडेशन लगाती है और बोलती है मैं सनस्क्रीन लगा रही हूँ. स्क्रीन लगाया है. गाइस ये झूठ बोल रही है, बहुत झूठ बोलती है. अरे लंगडावरती चाललाय. बस फोटो निकालता ना. हसीन तू जाओ लपन्ने ना इश्क में ले पन्ने. फीलिंग तू दिल में दबा ले. हवा 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 मुझको उड़ा ले. चलो तर मित्रांनो, या सिड्यांवरून चालणं खूप रिस्की असतं. एक जरी पाय इकडचा तिकडे टाकला तर खूप दुखापत होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज मला हे समजलं की ट्रॅकिंग म्हणजे फक्त इथे येऊन गड चढणं किंवा उतरणं असं नाही आहे. तर त्यामागे आपण कशा प्रकारे एक अलग थिंकिंगने काहीतरी युनिक आपल्या आयुष्यामध्ये बदल आणू शकतो याचा देखील आपण विचार करू शकतो. आणि या ट्रॅकिंग मध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि नवे नवे जागा पाहून आपल्या माइंड मध्ये एक वेगळीच विचारशक्ती जागी होते.
हा एक अलग एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो, आज आमच्यासोबत आहेत 63 इयर्सचे काका. ते आज तुम्हाला काही थोडाफार ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स सांगतील. नमस्कार, मी विवेक लेले बोलतोय मुंबईहून. आणि या ट्रेकमध्ये सगळे तरुण मुलं होती, तरुण म्हणजे बिलो 30 इयर्स वगैरे, आणि त्यातले बरेचसे नौके असतात ट्रेकिंगमध्ये. आणि मला असं सांगायचं की ट्रेकिंग म्हणजे थोडंसं हाईप असतं, की लोकांना असं वाटतं की बरीच काहीतरी टफ गोष्ट आहे, कशी जमणार वगैरे. ॲक्च्युली मला ते करायला खूप चांगलं आहे, सेफ असतं ते पहिली गोष्ट. आणि त्याच्यात तुमच्या एक फिटनेस राहू शकतो, चांगली सवय तुम्हाला येतात त्याच्यामुळे, की कुठल्या परिस्थितीत तुम्ही राहू शकता. म्हणजे उदाहरणार्थ एक 12 तास तुम्हाला काही खायला मिळालं नाही किंवा पावसामुळे कुठे अडकून बसलं, तर त्याची कॅपॅसिटी की यू कॅन वॉक फॉर से ॲटलिस्ट 10 किलोमीटर्स. त्या लोकांना असं वाटतं की आपण जाणार कसं घरी, हा एक प्रश्न असतो. आणि दुसरी गोष्ट की आपण बरेच खर्च करून बरेच जण टुरिझम जे म्हणतात, म्हणजे लोणावळा असो किंवा पुणे किंवा दिल्ली, खूपच खर्च करतो. म्हणजे ट्रेन, हॉटेल बुकिंग, इकडे खूप कमी खर्च असतो आणि असा आनंद तिकडे नक्कीच मिळू शकत नाही. पण इकडे निसर्गात जे पोचतो आपण, तसं इट इज जस्ट इम्पॉसिबल की तुम्ही कुठल्याही टुरिस्ट कंपनी किंवा कार म्हणून जा, अगदी प्रसिद्ध टुरिस्ट कंपनीकडनं तुम्हाला अशा ठिकाणी नेऊ शकत नाहीत ते. आणि खूपच चांगली गोष्ट असे आणखीन एक की तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता. आणि दुसरी गोष्ट की जाणीव होते की इथली माणसं कशी राहतात. आणि आपण शहरात एवढे सुखसोयी असतात की वॉशिंग मशीन, कार, 2 व्हीलर, 4 व्हीलर, त्याची एवढी गरज नसते. आणि आपल्याला खूप क्षमता असते की जाणीव होते. थँक्यू. तर मित्रांनो, आता आम्ही खाली आलो आहोत. तर तो जो डोंगर दिसतो ना, डोंगर, तर डोंगराच्या मागचा जो डोंगर दिसतोय, तिथे मेन कळसुबाईचं शिखर आहे. आणि तिथून जो काही परिसर दिसतो, तो एकदम भारी वाटतो बघायला. काय आलं? दीदी पडली. होश द जोश. हाय सर. तर आता संध्याकाळचे झाले 4:30. सर्वांच्या बॉडीचे खिळखिळे झाले. फायनली सर्वजण कळसुबाई चढून परत खाली उतरून आलेले आहेत. आणि आता थोड्या वेळात सर्व झोपून जातील. मी पण आता थोडा वेळ झोपतो. One eternity later. आता वाजले रात्रीचे 8 आणि आता आम्ही थोड्याच वेळात ठाण्याला पोहोचतो. आणि अशाच प्रकारे जी काही नाईट ट्रॅकची मजा मस्ती आहे ती आता इथे थोड्या वेळाने संपून जाईल. A few minutes later. चलो चलो मिलते अभी नेक्स्ट टाइम. बाय. बाय पब्लिक. तर फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहोत मालाडला हायवेला.
आता घरी जाऊन डायरेक्ट चिकू आणून टोपीमध्ये I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from alone. आता थके आला मित्रमंडळ अशाच प्रकारे आम्ही पोहोचलोय. चला पुन्हा भेटू नवीन ट्रकला. फायनली आता मी घरी आलोय मित्रांनो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा.